राजनीति के आंगन से जुर्म की दुनिया तक, ग्रामीण इलाकों से शहर की गलियों तक, प्रदेश की हर छोटी बड़ी खबर से करेंगे आपको रूबरू। AIR न्यूज में आप सभी दर्शकों का स्वागत है। कोरोना वायरस की रोकथाम के लिए जिला इंतजामिया ने कई एहतियाती तदाबीर इख्तियार की है। जिला इंतजामिया ने परेशान हाल लोगों को रेमडेसिविर इंजेक्शन और ऑक्सीजन की अब कोई परेशानी पेश नहीं आने की बात कही। आज जिला कलेक्टर ने तमाम प्लांट्स के बारे में मीडिया से आवाम को वाकिफ कराया गया। देखिए इस रिपोर्ट। कारण आपल्याकडे जे टँक्स आहे, आपल्या मागे जे टँक आपण बघितले, अशा जवळपास 113 मेट्रिक टनची कॅपॅसिटी आपल्याकडे प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट म्हणून दोन्ही मिळून आहे। आणि जर हे ऑक्सिजन जर बाहेरून येण्यामध्ये काही अडचण झाली तर आपण जे बघत आहे इथे आपण 17 अधिक 3 मोठे आणि 17 छोटे ऑक्सिजन जनरेशन प्लांट आपण लावण्याचे काम सुरू केलेलं आहे। त्याच्यातले 2 कार्यान्वित सुद्धा झालेले आहेत, देगलूर आणि किनवटमधले फंक्शनल सुद्धा झालेले आहे आणि सिव्हिलचं काम चालू आहे आणि बाकी ठिकाणचं रॉ मटेरियल येत आहे। पुढच्या 20 ते 25 दिवसामध्ये पूर्ण काम आपण पूर्ण करण्याची आपल्याला आम्ही त्याच्या मागे लागलेलो आहे। इतर जिल्ह्याला आपल्यातर्फे ऑक्सिजन दिला जात आहे का? नाही, हे बघा, आता मराठवाड्यामध्ये आपण काम करत असताना अकरा जिल्हा आपल्याला मदत करावं लागते, कारण आपल्याकडे स्टोरेज कॅपॅसिटी असल्यामुळे आपण ते स्टोर करून ठेवतो आणि आपल्याकडे जे सेव्हिंग असते त्याच्यामधून आपण तिथच्या पेशंट ऑक्सिजनच्या अभावामुळे दगावणार नाही याची काळजी आपल्याला विभागीय स्तरावर आपण घेत असतो। त्यामुळे आपल्याकडे जर एक्सेस असेल तर आपण बाकीच्या जिल्ह्याला जसं हिंगोली, बीड आणि परभणी आहे त्यांना आपण मदत करत असतो।